इचलकरंजी शहर परिसरात भारतीय प्रजासत्ताक दिन विविध उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा झाला। महापालिकेच्या वतीने राजाराम मैदानावर आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले। यावेळी वर्ल्ड ट्रेड सेंटरवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचं झालेलं सादरीकरण हे या कार्यक्रमाचं विशेष आकर्षण ठरलं। दरम्यान प्रांत कार्यालयात प्रांताधिकारी मौसमी चौगुले यांच्या हस्ते ध्वज फडकवण्यात आला। प्रजासत्ताक दिनानिमित्त इचलकरंजी महापालिकेच्या वतीने राजाराम मैदानावर मुख्य ध्वजवंदनाचा कार्यक्रम पार पडला। यावेळी आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांच्या हस्ते आणि आमदार राहुल आवाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वज फडकवण्यात आला। त्यानंतर एएससी महाविद्यालयातील एनसीसी पथक आणि रॉयल बुलेट क्लबने मानवंदना दिल्यावर संविधानाची सामूहिक शपथ झाली। आयुक्त दिवटे यांनी शुभेच्छापर मनोगत व्यक्त केलं। त्यानंतर विविध शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतं, संविधान जागृती अभियान यासह सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले। महापालिकेच्या वाहन विभागाने वर्ल्ड ट्रेड सेंटरवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचं केलेलं सादरीकरण कार्यक्रमाचं विशेष आकर्षण ठरलं। या कार्यक्रमाला उपायुक्त प्रसाद काटकर, सुषमा शिंदे, विजय राजापुरे यांच्यासह राजकीय पक्ष संघटनांचे पदाधिकारी, महापालिकेचे अधिकारी, शहरातील स्वातंत्र्य सैनिकांचे नातेवाईक, नागरिक आणि शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी उपस्थित होते। दरम्यान प्रांत कार्यालयात प्रांताधिकारी मौसमी चौगुले यांच्या हस्ते आणि आमदार राहुल आवाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजवंदन करण्यात आलं। यावेळी शिवाजीनगर पोलिसांनी मानवंदना दिल्यावर संविधानाचं सामूहिक वाचन करण्यात आलं। कार्यक्रमाला अप्पर तहसीलदार सुनील शेरखाने, नायब तहसीलदार संजय काटकर यांच्यासह राजकीय पक्षांचे प्रमुख, तिन्ही पोलीस ठाण्याचे निरीक्षक, महसूल विभागातील अधिकारी, कर्मचारी, माजी सैनिक आणि शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी उपस्थित होते। त्याचप्रमाणे शहर आणि परिसरात विविध राजकीय पक्ष, संघटना, शाळा महाविद्यालय, सहकारी संस्था, शासकीय निमशासकीय कार्यालयात विविध उपक्रमांनी प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा झाला।